हाऊ आर यू? ओके, परीक्षा संपल्या का आहेत अजून? उद्या आहे टीचर, फक्त एक पेपर आता. अच्छा मॅम उद्या फक्त एक पेपर आहे, त्याच्यानंतर आम्हाला शाळेला आणि ट्युशनला सुट्ट्या लागतील. अच्छा, ओके ओके. कुठला पेपर आहे उद्या? भूगोल. भूगोल. सायन्स कसा गेला? सायन्स पेपर कसा होता? सायन्स खूप छान गेला टीचर. मॅम चांगला गेला. मॅम 40 मार्काचा होता, तर मी 35 मार्काचा लिहिला. अच्छा, व्हेरी गुड. मॅम मी आउट ऑफ मार्कांचा लिहिलाय. अच्छा, ठीक आहे. आपला कुठला स्पेसचा लेसन झालेला आहे बरोबर. तुम्हाला काहीतरी होमवर्क दिला होता, मी सर्च करायला सांगितलं होतं स्पेस स्टेशन्स वगैरे, वेगवेगळ्या जे काय सॅटेलाइट किंवा जे काय आपण पाठवले त्याची लिस्ट आउट मॅम केला आहे. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आज आपण आपला जो अगोदरचा लेसन होता रिफ्लेक्शन स्टडी ऑफ साऊंड, त्याचे काही न्यूमरिकल्स बघणार आहोत. ठीक आहे. ओके मॅम. तुम्ही त्यातले फॉर्म्युलेस लिस्ट आउट केले असतील ना? नसतील केले तर करून ठेवा तुमच्या वेगळ्या बुकमध्ये, फॉर्म्युलासच्या बुकमध्ये. ओके. येस मॅम. आपण एक्सरसाइज मधले पण क्वेश्चन बघू आणि न्यूमरिकल्स पण बघू. तर मला एकेकाचा आन्सर सांगा काय आहे. पहिला क्वेश्चन काय आहे? फिल इन द ब्लँक. साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू द. कुठल्या मीडियम मधनं कशामधून ट्रॅव्हल होऊ शकत नाही? साऊंड कशामधनं ट्रॅव्हल होऊ शकत नाही? मॅम बाकी व्हॅक्यूम. Yes. The velocity of sound in steel is dash dash than velocity of sound in water. Steel काय आहे? सॉलिड आहे. मग काय असेल? जास्त असेल का कमी असेल? जास्त असेल टीचर. Yes. Greater than the velocity of sound in water. The incidence of dash dash in daily life shows that the velocity of sound is less than. काय? Incidence of काय? Lightning. Okay. Incidence of lightning in daily life shows the velocity of sound is less than the velocity of light. त्यानंतर to discover a sunken ship or object deep inside the sea, dash dash technologies. कोणती टेक्नॉलॉजी यूज केली जाते? इनसाइड द सी, अंडर द सी. आपण बघितलेली ना, कुठली सिस्टीम यूज केली जाते? साऊंडची कोणती सिस्टीम यूज केली जाते? आपण लास्टला बघितली होती. कोणती? सोनार सिस्टीम. इनसाइड द सी कोणती? इनसाइड द सी कोणती केली जाते? सोनार सिस्टीम, नेव्हिगेशन साठी. येस, सोनार सिस्टीम, सोनार टेक्नॉलॉजी इज यूज्ड. आधी आपण सॉल्ड एक्झाम्पल बघू 2, मग त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. ओके. आता पहिलं एक्झाम्पल काय? हाऊ लॉंग विल इट टेक फॉर अ साऊंड वेव्ह ऑफ 25 सेंटीमीटर वेव्हलेंथ. आता गिव्हन आपल्याला पहिलं लिहायचंय. तर गिव्हन मध्ये पहिलं काय दिलंय? वेव्हलेंथ. ओके. मग पहिले वेव्हलेंथ लिहून घ्यायची. वेव्हलेंथचा हे काय आहे? सिम्बॉल लॅम्बडा. याला काय बोलतात? लॅम्बडा. किती दिलाय? 25 सेंटीमीटर दिलंय. आपल्याला कशात कन्वर्ट करायचं? जर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल, फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट इन टू मीटर. कोणतीही क्वांटिटी आपल्याला मीटर मध्येच कन्वर्ट करायची आणि त्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं. ओके. सो
1 सेंटीमीटर म्हणजे 0.01 मीटर, त्यामुळे 25 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कशात झालं 0.25 मीटर मध्ये, बरोबर. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 100 काय करायचं, डिवाइड करायचं, बरोबर. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100 काय करतो आपण, डिवाइड करतो. त्यानंतर वेव्हलेंथ आणि 1.5 किलो हर्ट्ज. आता इथे किलो मध्ये दिले, किलो हर्ट्ज, आपल्याला ते हर्ट्ज मध्ये कन्वर्ट करायचंय. मग ते कशात 1 किलो हर्ट्ज म्हणजे किती, 1000, बरोबर. 1000 हर्ट्ज. किलो म्हणजे किती, 1000. 1000 म्हणजे 10⁻3. मग आपल्याला किलोचं हर्ट्ज मध्ये कन्वर्ट करायचंय तर त्याला कितीने आपण मल्टिप्लाय करणार, 10⁻3 ने मल्टिप्लाय करणार. ओके. सो फ्रिक्वेन्सी कन्वर्ट झाली हर्ट्ज मध्ये, किलो हर्ट्ज मध्ये होती ती हर्ट्ज मध्ये कन्वर्ट झाली, 1.5 इंटू 10⁻3 हर्ट्ज. त्यानंतर ऑफ अ ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ अ 1.5 किलोमीटर. त्या डिस्टन्स दिलंय 1.5 किलोमीटर. आपल्याला किलोमीटरचं पण मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. सो 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 10⁻3. सो किलोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेम 10⁻3 नी काय करायचंय, आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. ओके. आणि फाइंड काय करायचंय, हाऊ लॉंग विल इट टेक. हा मेन प्रश्न आहे. काय मेन प्रश्न आहे, हाऊ लॉंग विल इट टेक, म्हणजे आपल्याला टाइम विचारलं, किती टाइम लागेल त्या साऊंड वेव्हला. त्या साऊंड वेव्हची वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी आहे 25 सेंटीमीटर. त्यानंतर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 1.5 किलो हर्ट्ज आणि ती डिस्टन्स ट्रॅव्हल करते 1.5 किलोमीटर. तर त्याला 1.5 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागेल तो आपल्याला काढायचा आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, Frequency into wavelength is equal to velocity of sound. आपल्याकडे फॉर्म्युला आहे वेलॉसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. ओके. न्यू इंटू लॅमडा. हा फ्रिक्वेन्सीचं ह्याला बोलतात न्यू, NEU न्यू बोलतात. हा जो सिम्बॉल आहे व्ही सारखा सिम्बॉल आहे साधारण, तो असा असा थोडा इथे टर्न करून असा थोडा काढला जातो, त्याला बोलतात न्यू. ओके. तो न्यू इंटू लॅमडा, किंवा फ्रिक्वेन्सीला एन लिहिलं तरी चालतं कारण ते नंबर ऑफ सायकल्स असतं, त्यामुळे एन लिहिलं तरीही चालतं. पण मेन्शन करायचं की एन काय आहे. तुम्ही इथे जेव्हा गिव्हन मध्ये लिहिता तेव्हा तिथे एन लिहायचा, म्हणजे चेक करणाऱ्याला समजतं की फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही एन लिहिले. ओके. सो व्ही इज इक्वल टू एन लॅमडा लिहू शकता तुम्ही. तर इथे व्हेलॉसिटी, इथे आपण एन ची व्हॅल्यू टाकली 1.5 इंटू 10⁻3, लॅमडाची व्हॅल्यूची व्हॅल्यू टाकली आणि आधी काय काढलं आपण, व्हेलॉसिटी काढली, कारण आपल्याला टाइम काढायचा आहे. पण डायरेक्ट टाइमचा आणि फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ असा कोणताही आपल्याकडे फॉर्म्युला नाहीये, पण आपल्याकडे व्हेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन देणारा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आधी आपण काय काढली, व्हेलॉसिटी. म्हणजे हे जे आन्सर आहे ते 2 स्टेप मध्ये आन्सर आहे. पहिले स्टेप आहे आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आणि त्यानंतर व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स आपल्याकडे भेटल्यानंतर आपल्याला काय मिळेल, टाइम भेटेल. आणि टाइमचं आपल्याला माहिती आहे, आपल्या व्हेलॉसिटीचा मेन फॉर्म्युला काय आहे, मेन फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा आहे डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. आणि तोच रिअरेंज करून टाइम काय केलं, ह्या साईडला घेतलाय आणि व्हेलॉसिटी या साईडला घेतली, बरोबर. डिस्टन्स अपॉन टाइम हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, पण आपल्याला फाइंड काय करायचंय, टाइम. त्यामुळे हा जो टाइम डिनॉमिनेटर मध्ये होता तो इकडे आला आणि इकडची व्हेलॉसिटी खाली आली. आणि सेम आपल्याकडे व्हॅल्यू आहे डिस्टन्सचा 1.3 इंटू 10⁻3, 1.5 इंटू 10⁻3 आणि व्हेलॉसिटी ही जी आलेली आहे 375 मीटर पर सेकंड, ती इथे टाकले आणि आन्सर काय भेटला आपल्याला, 4 सेकंड. सो टाइम आपल्याला काय भेटला, साऊंड वेव्ह टेक्स 4 सेकंड टू ट्रॅव्हल द डिस्टन्स. ओके. सो तुम्हाला हे कधी समजेल, जेव्हा तुम्ही फॉर्म्युलेस सारखे लर्न कराल तेव्हा तुम्हाला फॉर्म्युलाज मधलं काय भेटेल, की फॉर्म्युला कुठे कोणता वापरायचा आहे ते समजेल. ओके. क्वेश्चन समजला. हा सिंपल क्वेश्चन होता, 2 स्टेप मध्ये क्वेश्चन होता. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे, अल्ट्रासोनिक वेव्स आर ट्रान्समिटेड डाउनवर्ड्स इनटू द सी with the help of sonar. The reflected sound is received after 4 seconds. What is the depth of the sea at the place? आता व्हेलॉसिटी त्यांनी दिलेली आहे, आता नंतर काय दिले, टाइम दिलेला आहे 4 सेकंड. ओके.
वेलॉसिटी दिलेली आहे. टाइम फॉर इको टू बी हर्ड कसलं दिलंय? द रिफ्लेक्टेड साऊंड इज रिसिव्ड आफ्टर 4 सेकंड. ओके, रिफ्लेक्ट झालेला साऊंड आहे म्हणजे रिफ्लेक्शन कुठे भेटलं? इको मध्ये भेटतं. इको आपण तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही डोंगरावर उभे राहता आणि तुम्ही जेव्हा आवाज देता तेव्हा तुमचा आवाज तिथे आपटून रिफ्लेक्ट होऊन बॅक येतो, त्याला काय बोलतो आपण? एको. म्हणून इथे काय दिलंय? द रिफ्लेक्टेड साऊंड, रिफ्लेक्ट झाल्या म्हणजे तिथे एको झालाय. टाइम फॉर एको टू बी हर्ड 4 सेकंड. द टाइम टेकन बाय द साऊंड वेव्स टू रीच द बॉटम ऑफ द सी 4/2 इज इक्वल्स टू हाफ केलंय ना, बरोबर? आता सपोज हा तुमचा सरफेस आहे, इथून तुम्ही साऊंड काय केलं? हा तुमचा सरफेस आहे, बरोबर? आणि त्यांनी काय सांगितले की रिफ्लेक्ट झालेल्या साऊंडला रिसिव्ड आफ्टर 4 सेकंड, बरोबर? आफ्टर 4 सेकंड म्हणजे इथे जाणारा त्याला टाइम लागला असेल 2 सेकंड, बरोबर? आणि इथे पहिल्या तो 2 सेकंड मध्ये किती कुठे गेला? पहिला तो 2 सेकंड मध्ये त्याला स्ट्राईक झाला, बरोबर? आणि रिमेनिंग 2 सेकंड मध्ये काय झाला? रिफ्लेक्ट झाला. म्हणून टोटल हा टाइम किती झाला तुमचा? 4 सेकंड. ओके, सो टाइम टेकन बाय साऊंड वेव्ह टू रीच द बॉटम म्हणजे इथून बॉटमला रीच होण्यासाठी त्याला 2 सेकंड लागले आणि परत पाठी येण्यासाठी त्याला 2 सेकंड लागले. सो टोटल त्याला असं मिळून 4 सेकंड. सपोज तुम्हाला इथे 8 सेकंड दिलं असतं तर तुम्ही त्याचे हाफ करायचे आणि किती आलं असतं? 4 सेकंड. ओके, त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचंय? व्हॉट इज द डेप्थ ऑफ द सी, म्हणजे थोडक्यात आपल्याला डिस्टन्स काढायचंय. ओके, कारण इथे तुमची शिप आहे आणि ही डेप्थ आहे. हे तुम्हाला डेप्थ काढायचे, बरोबर? ही डेप्थ काढायचे म्हणजे काय काढायचंय? डिस्टन्स काढायचंय. थोडक्यात काय काढायचंय? डिस्टन्स. आता तुमच्याकडे काय आहे? व्हेलॉसिटी आहे, बरोबर? त्यानंतर टाइम आहे आणि तुमच्याकडे रिलेशन आहे. कोणतं रिलेशन आहे? वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि तुम्हाला फाइंड काय करायचंय? डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ओके, सो टाइम इथे डिव्हिजन मध्ये आहे, इथे आल्यावर काय होणार? मल्टिप्लिकेशन. सो सिंपल आपण त्यानंतर फॉर्म्युला टाकला, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली आणि इथे काय ऑलरेडी मीटर पर सेकंड आहे, टाइम पण 4 सेकंड दिलेला आहे, त्यामुळे कुठेही कसलीही कन्वर्जन करायची आपल्याला गरज नाही. ते 4 सेकंडच्या ऐवजी तुम्हाला 4 मिनिट दिलं असतं तर तुम्हाला कन्वर्ट करायची गरज होती. कसं कन्वर्ट केलं असतं तुम्ही? 4 मिनिट इंटू सेकंड कितीने मल्टिप्लाय केलं असतं? 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं असतं जर मिनिट मध्ये दिलं असतं तर? 60. नो वन? येस, 60 ने मल्टिप्लाय केलं असतं आणि मग त्याचं कन्वर्जन आपण सेकंड मध्ये केलं असतं. लक्षात ठेवा, जर मिनिट मध्ये किंवा आवर मध्ये तुम्हाला जर दिलं असेल तर यू हॅव टू कन्वर्ट इंटू फर्स्ट सेकंड. ओके, सेकंड मध्ये तुम्हाला पहिलं कन्वर्ट करायचं. सो डेप्थ म्हणजे तुम्ही काय काढले? थोडक्यात डिस्टन्स काढले. ओके, समजलं क्वेश्चन? तुम्हाला क्वेश्चन विचारताना कसा विचारलाय? त्यांनी इनडायरेक्टली विचारलाय, त्यामुळे तुम्हाला आयडिया आली पाहिजे. डेप्थ म्हणजे नक्की आपल्याला काय काढायचंय? तर सिंपल डिस्टन्स ही टर्म काढायची आहे. ओके, समजलं? Yes, ma'am. ओके, त्यानंतर काय क्वेश्चन विचारलंय बघा. Sound waves of 1 centimeter. Sound wave of a wavelength 1 centimeter. First given quantity कोणती आहे? Wavelength lambda 1 centimeter. पहिली ड्युटी काय आहे? You have to convert into meter, बरोबर? सो 1 सेंटीमीटर म्हणजे किती येणार? 0.01 मीटर. 0.01 म्हणजेच किती? 10⁻². हे माहितीये तुम्हाला कन्वर्जन? 0.01 असतं तेव्हा 10⁻² असतं, 0.1 असेल तेव्हा 10⁻⁻1 असते. हे माहितीये तुम्हाला डेसिमल? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपण 100 ने डिवाइड केले ना, 100 म्हणजे किती? 10⁻². डिवाइड केले म्हणजे वरती आल्यावर ऑफकोर्स 2 वर कोणती साईन येणार? मायनस. त्यानंतर काय दिलं? हॅव अ व्हेलॉसिटी ऑफ 340 मीटर पर सेकंड इन इयर. सो व्हेलॉसिटी किती आहे? 340 मीटर पर सेकंड दिलेली आहे.
व्हॉट इज देअर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी फाइंड करायचे. त्यानंतर कॅन दिस साऊंड बी हर्ड बाय ह्युमन इयर, हे आपल्याला कशावरून कळेल, कारण आपल्या ह्युमनची कॅपॅसिटी किती आहे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. आता ह्या दोन्हीच्या रेंजमध्ये जर ती फ्रिक्वेन्सी आली, आन्सर आलं, तर आपण काय म्हणणार, ह्युमन कॅन हिअर दिस साऊंड. ओके, आणि जर नाही आली तर ह्युमन कॅनॉट बी हिअर दिस साऊंड, असं आन्सर आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, व्ही इज इक्वल्स टू न्यू लॅमडा, म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. कारण आपल्याकडे गिव्हन क्वांटिटी कोणती आहे, व्हेलॉसिटी, वेव्हलेंथ. फाइंड काय करायचं, फ्रिक्वेन्सी. म्हणून मग तुम्हाला जे फाइंड करायचे ना ते पण तुम्ही लिहून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला काय आयडिया येईल की कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. असं क्वेश्चन मार्क देऊन ठेवायचं, आणि मग त्यातलं रिलेशन तुम्हाला समजेल, आणि मग तुम्ही इथं फॉर्म्युला यूज करा. आपल्याला फाइंड करायचे न्यू, त्यामुळे न्यू आपण एक्स साइडला ठेवलं, आणि व्ही अपॉन लॅमडा. व्हीच्या जागी काय टाकलं, 340, तर 1 इंटू 10⁻⁻2. हा वरती गेल्यावर काय होईल, प्लस, खाली निगेटिव्ह आहे, वरती गेल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. काय आन्सर येईल, 340 इंटू 10⁻², म्हणजेच किती, 34,000. 34,000 हर्ट्ज झाले. काय आले, 34,000 हर्ट्ज. बरोबर. मग आपल्याला हे काय आहे, धीज फ्रिक्वेन्सीज हायर दॅन 20,000 हर्ट्ज. मी तुम्हाला रेंज काय सांगितली, आपल्या ह्युमन इयरची रेंज किती आहे, 20 हर्ट्ज. 20 हर्ट्ज टू कितीपर्यंत रेंज आपली, कितीपर्यंत आहे, 20 किलो हर्ट्ज. किती, 20, किती आहे, 20 किलो हर्ट्ज म्हणजे किती, 20, मी तुम्हाला सांगितलं 20 वर अजून 3 शून्य येतील. मग ह्याची व्हॅल्यू जास्त आहे ना, ही व्हॅल्यू जास्त आहे ना, हे 20,000 हर्ट्ज म्हणजे किती, 20 किलो हर्ट्ज. बरोबर. पण आपली किती आले, 34,000 आले. आपल्या इयरची कॅपॅसिटी किती आहे, फक्त 20,000 हर्ट्ज पर्यंत जाऊ शकते, 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. पण ह्याची आपली आन्सर काय आले, 34,000. इट इज ग्रेटर दॅन 20,000. बरोबर. म्हणजे आपला साऊंड ऐकू शकेल का आपला इयर, नाही. सो this sound cannot be heard by the human ear. ओके, समजले ही व्हॅल्यू कशी काढली. आणि तुमच्या फॉर्म्युलाच्याच किंवा तुम्ही जेव्हा हा एक्सरसाइज लिहाल त्याच्यावरती बॉक्स करून हवं तर लिहा, कॅपॅसिटी ऑफ ह्युमन इयर किती आहे, फ्रिक्वेन्सी किती ऐकू शकतो, 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. किंवा किलो हर्ट्ज जर समजत नसेल तर सरळ लिहा 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. 20 हर्ट्जच्या खालची फ्रिक्वेन्सी आपण ऐकू शकत नाही, 20,000च्या वरची फ्रिक्वेन्सी आपण ऐकू शकत नाही. सपोज जर इथं आन्सर आलं असतं 10 हर्ट्ज, एवढंच आन्सर आलं असतं, 10 हर्ट्ज आन्सर आलं असतं, तरीही आपलं आन्सर काय आलं असतं, ह्युमन इयर कॅनॉट बी हर्ड दिस साऊंड. ओके, कारण ती 20 हर्ट्जच्या खालची फ्रिक्वेन्सी आहे. जर तुमचा आन्सर 34 हर्ट्ज झालं असतं तर आपण काय लिहिलं असतं, साऊंड कॅन बी हर्ड बाय द ह्युमन इयर. ओके, कारण 34 हे 20 टू 20,000च्या मधली रेंज आहे. समजलं, क्लिअर, येस ऑर नो. यस. Yes, ma'am. ओके. येस मॅम. नाव बघा काय दिलंय, द स्पीड ऑफ अ साऊंड इन एअर ऍट 0 डिग्री सेल्सिअस इज 332 मीटर पर सेकंड. आता इथे टेम्परेचर दिलेलं आहे, 0 डिग्री म्हणजे टेम्परेचर आलेलं आहे. हा, इफ इट इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 0.6 मीटर पर सेकंड. स्पीड दिलेला आहे 332, तो इन्क्रीज काय झाला ऍट द रेट ऑफ 0.6 मीटर पर सेकंड पर डिग्री. व्हॉट विल बी द टेम्परेचर व्हेन द वेलॉसिटी हॅज इन्क्रीज टू 344 मीटर पर सेकंड. आता 332 ला 0.0 डिग्री आहे, जर तुमची व्हेलॉसिटी 344 मीटरला गेली तर तेव्हा टेम्परेचर किती असेल आपल्याला फाइंड करायचे. आता आपल्याला काय काय गिव्हन क्वांटिटी आहेत त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला समजेल.
Initial velocity and final velocity like temperature. इथे लक्ष गिव्हन मध्ये काय येईल पहिलं स्पीड ऑफ साऊंड ओके ऍट 0 डिग्री सेल्सिअस 332 त्यानंतर स्पीड इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 0.6 मीटर पर डिग्री एका डिग्रीला काय होतं 0.6 मीटर सेकंडनी काय होतं ते इन्क्रीज होते बरोबर आता 0 डिग्री सेल्सिअस आहे नंतर 1 डिग्री सेल्सिअसला तुमचं किती असेल स्पीड 332 मध्ये तुम्हाला 0.6 काय करायचे ऍड करायचे ओके एक साधारण सांगते त्यानंतर टेम्परेचर ऍट 340 डिग्री 344 मीटर पर सेकंड आपल्याला फाइंड करायचे त्यामुळे तो T डिग्री सेल्सिअस दिलाय आता डिफरन्स इन वेलॉसिटी या दोघांमधला डिफरन्स किती आहे याला किती डिफरन्स आहे 12 मीटर पर सेकंडचा काय आहे डिफरन्स आहे मग इन्क्रीज इन टेम्परेचर करस्पॉन्डिंग द इन्क्रीज इन वेलॉसिटी 12 अपॉन काय केलं 0.6 कारण एकेका डिग्रीला एक डिग्रीला आता सपोज 1 डिग्री आपण घेतला आता इनिशियल काय आहे 332 आता आपण 1 डिग्रीने वाढवलं बरोबर 1 डिग्रीनी वाढवलं तर तुम्हाला काय करायचंय 332 मध्ये तुम्ही किती ऍड करणार 0.6 म्हणजे तुमचा आन्सर येईल परत तुमचं 2 डिग्रीला डिग्री 2 असेल तुमचं टेम्परेचर किती असेल 2 डिग्री सेल्सिअस असेल त्यात तुम्ही जी तुमची ऑलरेडी व्हॅल्यू आली त्याच्यात परत तुम्ही किती वाढवणार 0.6 ने तुम्ही काय करणार वाढवणार म्हणजे प्रत्येक डिग्रीला तुमचा रेट किती आहे 0.6 मीटर पर सेकंडनी काय होते तुमचा स्पीड वाढतोय म्हणून आपण इथे काय केलंय पहिले आपला हा पहिला इनिशियल टेम्परेचर किती होता 332 आणि फायनल टेम्परेचर काय आपला 344 टेम्परेचर आहे म्हणून त्यातला आपण काय काढला डिफरन्स काढला 12 मीटर पर सेकंड ओके हा एवढा डिफरन्सनी टेम्परेचर तुमचं वाढलेलं आहे म्हणून आणि एकेका डिग्रीला पर डिग्रीला किती हे वाढते स्पीड वाढतोय 0.6 म्हणून आपण 12 नी काय केलं 0.6 ला डिवाइड केलं आणि तुम्हाला टेम्परेचर काय भेटलं 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे जेव्हा वेलॉसिटी तुमची 344 असेल तेव्हा तुमचं हे किती असेल 20 डिग्री सेल्सिअस किती असेल 20 डिग्री सेल्सिअस समजलं हे थोडस कॉम्प्लेक्स आहे पण लक्षात घ्या काय काय करायचंय तुम्हाला इथे व्हॅल्यू चेंज करून पण येऊ शकतात तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचे काय केले ऑलरेडी ओके रेट चेंज करू शकतात ही व्हॅल्यू चेंज करू शकतात हा समजलं हे जे आहे मॅम मला क्वेश्चन 5 मधलं 6 समजून सांगता हा सांग क्वेश्चन 5 मधलं सी हा आपण ए घेऊ बी घेऊ मग सी घेऊ ओके आता बी काय दिलंय नीता heard the sound of lightning after 4 seconds of seeing it. What was the distance of the lightning from her? Okay. आता velocity of sound in air ही जी 340 ची व्हॅल्यू आहे ना ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते जनरली ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते म्हणजे साऊंड एअर मधलं साऊंडची वेलॉसिटी जनरली 340 लिहितात ओके लक्षात ठेवा नेहमी ही व्हॅल्यू जशी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू लिहितो ना आपण 9.8 तसं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर मधली साऊंडची व्हेलॉसिटी खूपदा 342 ही व्हॅल्यू दिली जाते 340 मीटर पर सेकंड त्यामुळे इथे मेन्शन नाही केलंय पण तरी पण त्यांनी दिलेली आहे कारण ही व्हॅल्यू जनरल व्हॅल्यू आहे हवं तर साईडला कुठेतरी लिहून पण ठेवा बॉक्स करून ठेवा किंवा हायलाइट करून ठेवा व्हेलॉसिटीज ऑफ साऊंड इन एअर 340 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके टाइम टेकन फॉर द साऊंड टू रीच द रिसिव्हर 4 सेकंड ओके रिसिव्हर कडे पोहोचण्यासाठी लाईटला किती वेळ लागलाय 4 सेकंड साठी 4 सेकंड लागलाय नंतर काय केलंय व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ लाइटनिंग फ्रॉम हर आपल्याकडे वेलॉसिटी आहे आपल्याकडे डिस्टन्स आहे टाइम आहे काढायचे काय आहे डिस्टन्स नीताकडून
त्या लाइटनिंगचं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला काढायचं. सिम्पल फॉर्म्युला आहे आपल्याकडे, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, आणि तोच आपण रिअरेंज करून काय करतो, डिस्टन्स इज इक्वल्स टू व्ही इंटू टाइम. व्हॅल्यू टाकायची, व्हॅल्यू पुट करायची, तुम्हाला डिस्टन्स भेटून जाईल. हे खूप इझी हे आहे, तुम्हाला त्याच्यातच आहे. फक्त जर तुम्हाला दिली नसेल वेलॉसिटी आणि एअर मीडियम असेल तर सरळ तुम्हाला हीच व्हॅल्यू टाकायची आहे. की दिली नाहीये, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. व्हॅल्यू जर दिली नसेल वेलॉसिटीची तर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ही जनरली व्हॅल्यू असते 340 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ही एक्सपेरिमेंट करून फाइंड केलेली व्हॅल्यू आहे. जेव्हा तुम्ही हायर स्टडी 11-12 ला जाल तेव्हा ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण असेल की ही व्हॅल्यू कशी आली. ओके, सायन्स जे घेतील त्यांना ही व्हॅल्यू कशी आली त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. आता सध्या पुरता एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, सुनील इज स्टँडिंग बिटवीन टू वॉल्स. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ऍट अ डिस्टन्स ऑफ 360 मीटर. आता त्यांनी काय दिलंय, सुनील दोन वॉल्सच्या मध्ये उभा आहे. ओके, वॉल क्लोजेस्ट टू इट ऍट डिस्टन्स ऑफ 360 मीटर. इफ ही शाउट्स ही हियर्स द फर्स्ट echo आफ्टर 4 सेकंड अँड अनदर आफ्टर 2 सेकंड. तर काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, आणि नंतर डिस्टन्स बिटवीन द टू वॉल्स. आता फर्स्ट काय लिहायचं आपल्याला, डिस्टन्स ऑफ नियरेस्ट वॉल फ्रॉम द मॅन इज 360 मीटर. पहिले दिले त्यांनी द वॉल क्लोजेस्ट टू हिम, जी वॉल त्याच्या एकदम जवळ आहे त्याचं डिस्टन्स काय आहे 360 मीटर. बरोबर. त्यानंतर टाइम आफ्टर द मॅन हियर्स द फर्स्ट echo त्यांनी ऐकलाय तो 4 सेकंडचा आहे, आणि टाइम आफ्टर विच मॅन हियर्स द सेकंड echo कितीचा आहे, 4 + 2 तो किती झाला 6 सेकंड. टोटल किती होईल तो 6 सेकंड. आता फर्स्ट आपल्याला काढायचं काय, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द साऊंड व्हेन मॅन हियर्स फर्स्ट echo, हा काय येईल फर्स्ट echo. डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल तिचं, इथे ही वॉल आहे बरोबर, ते साऊंड पहिला इथे काय होईल स्ट्राईक होईल, त्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून गेला तो 360, आणि परत रिफ्लेक्ट बॅक होऊन तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तो. टोटल किती झालं 720, कारण echo दिलाय त्यामुळे काय करायचं आपल्याला डिस्टन्स डबल करायचे. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द, आपला नेहमीचा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आहे, velocity is equals to distance upon time. बरोबर. So velocity is equals to distance upon time. काय फॉर्म्युला आपला नेहमीचा, वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय आहे 720. हे डबल काय केलंय समजलंय, डबल का केलंय कारण साऊंड काय आहे echo साऊंड आहे, जो काय होणार आहे स्ट्राईक होऊन परत रिफ्लेक्ट बॅक येणार. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल आणि टाइम किती घेतलाय त्यांनी फर्स्ट echo साठी. फर्स्ट echo साठी टाइम किती आहे 4 सेकंड. ओके, सो म्हणून आपण 4 ने डिवाइड केलंय. सो 720 डिवायडेड बाय 4, आन्सर किती आलं 180 मीटर पर सेकंड. समजलं. पहिला क्वेश्चन काय होता, मॅम. फर्स्ट क्वेश्चन आधी आपल्याला काढायचं आहे. ओके, पहिला आपण काय काढून घेतलंय, वेलॉसिटी ऑफ साऊंड. सो भेटले तुम्हाला वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आलंय 180 पर मीटर सेकंड. ओके, आता डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स, आपल्याला डिस्टन्स काढायचे दोन वॉल मधलं. डिस्टन्स बिटवीन सेकंड वॉल अँड द मॅन. फर्स्ट वॉल मधलं आपल्याला माहिती आहे 360 आहे, क्लोजेस्ट आहे बरोबर, म्हणजे ते डिस्टन्स कमी असणार, आणि जी वॉल त्या माणसापासून लांब आहे ते डिस्टन्स जास्त असणार. म्हणून मग आपण काय केलंय x - 360, कारण x ही वॉल काय आहे त्या माणसापासून लांब आहे त्यामुळे त्याचं डिस्टन्स जास्त असणार आहे, आणि हे डिस्टन्स कमी आहे म्हणून आपण x - 360 केलंय. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर घालवायचा.
त्यानंतर टाइम टेकन फॉर द सेकंड एको टू रीच द मॅन. सेकंड एको येण्यासाठी किती झालं 6 सेकंड, कारण एक साऊंड त्याला 4 सेकंदानंतर येतोय आणि दुसरा साऊंड त्याला 2 सेकंदानंतर येतोय. त्यामुळे टोटल किती झालाय 6 सेकंड. सो सेम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड इज इक्वल्स टू 2d2. velocity of ह्या 2 वॉल काढल्या. इथं हा काय आहे इथे काय हा माणूस उभा आहे बरोबर. इथे त्यांनी काय केलंय, इथे दोन्हीकडून पण काय झालंय स्ट्राईक झालाय आवाज, आणि दोन्हीकडून पण काय येतोय एको आवाज येतोय. टोटल एको किती आलाय सेकंड एको 6 सेकंडने आलाय. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड हा काय आहे तुमचा D2. ओके, सो टोटल तुमचं काय येणार आहे, जो डिस्टन्स येणार आहे तो 2d2 येणार आहे बरोबर. हा इथे आपण D1 कन्सिडर केलेला. काय कन्सिडर केलेला D1, आणि इकडचं डिस्टन्स काय आहे D2. सो इथून जो रिफ्लेक्ट बॅक येणार आहे त्यामुळे टोटल डिस्टन्स काय येणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड. साऊंड इथे जातोय, स्ट्राईक होऊन पुन्हा येतोय. सो पूर्ण डिस्टन्स त्याचं काय म्हणून आपण करतोय 2 नी मल्टिप्लाय करतोय. समजलं 2 नी का मल्टिप्लाय करतोय, कारण एको घेतलाय बरोबर. एको जर नसता तर आपण सिंगलच घेतलं असतं, पण एको म्हणून एको काय तर रिफ्लेक्ट जाताना तो एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, जाताना एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि रिफ्लेक्ट होताना एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय बरोबर. सो त्यामुळे आपण काय घेतलंय 2d2. समजलं. आता टाकलंय आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हॅल्यू पुट करायच्या. काय व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वरती आपण ऑलरेडी काढले 180 इज इक्वल्स टू 2d2 काय आपला x मायनस 360, कारण आपल्याला माहिती नाहीये किती आहे वॉलचं डिस्टन्स. ओके, ते आपल्याला काढायचंय x मायनस 360 अपॉन टाइम किती आहे तर 6 सेकंड, कारण सेकंड एको ऐकायला त्याला 6 सेकंड लागले. ओके, सो आपण काय केलं व्हॅल्यू पुट केली. आता हे सॉल्व्ह कसं केलंय बघा. - 180 केलंय. 180 इथे लक्ष द्या. 180 बरोबर. 180 इज इक्वल्स टू इथे काय येईल आन्सर तुमचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागेल. तुम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करता ना, तो हा 6 इथे काय आहे 6 इथे डिवाइडला आहे, इथे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. मग 180 इंटू 60 किती झाले 180 इंटू 60 180 इंटू 60 किती झाले सांगा लवकर. 180 इंटू 60 पटापट. 18 6 चा किती 18 किती काय म्हणाल मॅडम 180 इंटू 6 इथे 6 मॅम, काय एक आहे flat. डिवाइडला आहे ना. हा इथे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय बरोबर. हा किती झालं 10 108 ना. हा 108 हा आणि 180 चा 10 बरोबर. हा इज इक्वल्स टू किती येईल आपल्याकडे इथे काय राहिलंय आता 2 नि ह्या ब्रॅकेटला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. सो काय येईल 2x ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं ना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं सॉल्व्ह करतो. 2x मायनस 360 इंटू 2 किती 360 इंटू 2 72 बरोबर. 720. Yes, 720. 720. आता काय करणार कसं सॉल्व्ह करणार, इथे x आहे आणि इथे मायनस आहे. आता हा जो 720 काय आहे इथे मायनस मध्ये, इथे आल्यावर काय होईल प्लस येईल प्लस होईल. मग 1080 प्लस 720 किती येईल आन्सर येतं 800. येस आन्सर येतं 800 बरोबर.
मग 800 इज इक्वल्स टू 2x. काय करणार, एक्स काढायचंय ना आपल्याला. एक्स काढण्यासाठी काय करणार, 2 काय एक्स सोबत मल्टिप्लाय मध्ये आहे, बरोबर. मग इथं आल्यावर काय होईल, डिवाइड. डिवाइड. मग एक्स ची व्हॅल्यू आली 900. हो. एक्स ची व्हॅल्यू काय येईल, 900. ओके, म्हणजे त्या दोन भिंतीमधलं डिस्टन्स किती आलं, 900. समजलं. येस मॅम. येस. कोणाला डाऊट होता सी मधला, आता मला कोणी विचारलं होतं. मॅम लावण्याने आता समजलं पूर्ण. ओके ओके, समजलं लावण्या. येस मॅम. ओके. काय काय केलं आपण पुन्हा एकदा स्टेप बघू. ओके, कारण थोडस लेंदी आहे ना हे. 2 क्वेश्चन विचारले त्याच्यात. काय दिलेलं आहे गिव्हन मध्ये, काय काय दिलेलं आहे नीट लक्षात घ्या. फर्स्ट दिलेलं आहे डिस्टन्स, 2 वॉल आहेत. क्वेश्चन काय आहे, 2 वॉल आहेत, त्या 2 वॉलच्या मध्ये एक माणूस उभा आहे, पण तो माणूस एकदम मध्ये उभा नाहीये. तर एक वॉल त्या माणसाच्या जवळ आहे आणि एक वॉल त्या माणसाच्या लांब आहे, बरोबर. मग एक वॉल जी क्लोज आहे त्याचा डिस्टन्स आपल्याला दिलाय 360 मीटर, बरोबर. तो माणूस जर ओरडला तर त्याला इको ऑफ येतो. एक फर्स्ट इको त्याला आला तो 4 सेकंड नंतर आला आणि दुसरा इको आला तो 2 सेकंड नंतर. ओके, सो 4 + 2 सेकंड इज इक्वल्स टू 6 सेकंड हा नंतरचा इको आहे. ओके, सो म्हणून आपण पहिलं गिव्हन मध्ये लिहिलं डिस्टन्स ऑफ नियरेस्ट वॉल 360 मीटर, टाइम फर्स्ट एको 4 सेकंड, टाइम सेकंड एको 6 सेकंड. मग आपल्याला फर्स्ट काय काढायचं होतं, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काढायचे. व्हेलॉसिटीसाठी आपल्याकडे टाइम आहे, डिस्टन्स आहे. सो आपण डिरेक्टली आपण काय काढलं, फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कुठला फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. सो व्हेलॉसिटीचा आपण डिरेक्ट फॉर्म्युला घेतला. आणि पण डिस्टन्स काढताना डिस्टन्स हा जो डिस्टन्स आहे तो सिंगल डिस्टन्स नाहीये, तर इथे एको आपल्याला ऐकायला येतो, म्हणून आपण डिस्टन्सला 2 नी काय केलंय, मल्टिप्लाय केलंय. साऊंड 2दा ट्रॅव्हल करतो, एकदा तो भिंतीवर जाताना आणि भिंतीवर आपटून येताना. डबल ट्रॅव्हलिंग होतं, त्यामुळे आपण त्याला काय करतोय, 2 नी मल्टिप्लाय करतोय आणि त्यानंतर तो आपण डिस्टन्स काउंट करतोय. नेहमी लक्षात ठेवा, एको जर विचारलं तुम्हाला, इन केस ऑफ एको तुम्हाला डिस्टन्सला काय करायचंय, 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा. ओके, आणि त्यानंतरच तो डिस्टन्स लिहायचा आहे. ओके, सो आपल्याला इथे काय भेटलं, साऊंड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता आपल्याला काढायचे डिस्टन्स बिटवीन द 2 वॉल्स. एका माणसाचं जवळ असलेल्या भिंतीपासूनचं अंतर आपल्याला दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे. आपल्याला दुसऱ्या भिंतीपासूनचं अंतर दिलेलं नाहीये. ते जर दिलं असतं तर आपण डिरेक्टली काढलं असतं, पण ते दिलेलं नाहीये. आणि एक भिंत जवळ आहे म्हणजे दुसरी भिंत थोडी लांब असणार आहे, ते डिस्टन्स जास्त असणार आहे. त्यामुळे त्या डिस्टन्स मधून आपण दिलेलं डिस्टन्स काय केलंय, मायनस केलं. जर आपल्याला असं सांगितलं असतं की एक भिंत लांब आहे आणि त्याचं जर आपल्याला डिस्टन्स दिलं असतं तर आपण उलट केलं असतं. काय केलं असतं, 360 मायनस एक्स केलं असतं. ओके, मी तुम्हाला दोन्ही कंडिशन सांगते, जेणेकरून तुम्हाला जर उलटा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तोही सॉल्व्ह करता आला पाहिजे. समजतंय. जर तुम्हाला लॉंग जर काय दिलं असतं, जी लांब आहे भिंत आणि त्याचा डिस्टन्स दिला असेल तुम्हाला 360 आणि जवळच्या भिंतीचं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्ही काय लिहिलं असतं, उलट लिहिलं असतं. काय लिहिलं असतं, 360 मायनस एक्स लिहिलं असतं. पण आपल्याला दिलंय काय, नियर जी भिंत आहे त्याचं डिस्टन्स दिलंय, लांब जी भिंत आहे त्याचं डिस्टन्स दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण काय केलंय, एक्स मायनस 360. ओके, त्यानंतर सेकंड एको, टोटल एको आपण काढलाय 6 सेकंड. आणि पुन्हा तेच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड सेम आपण काय घेतलंय, डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे हा जेव्हा ओरडतो तेव्हा हा एकदा साऊंड रिफ्लेक्ट जातो आणि पुन्हा बॅक येतो, म्हणून आपण ते डिस्टन्स काय केलेलं आहे, डबल केलेलं आहे. आणि नंतर सेम आपण फॉर्म्युला वापरलाय, डिस्टन्स व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटीच्या जागी आपण टाकलंय 180, जी आपण वरती ऑलरेडी काढलेली आहे. त्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय 2d2 आपला आहे एक्स मायनस 360, कारण आपल्याला एक्स माहिती नाहीये, आणि अपॉन टाइम टेकन 6. आणि मग आपण जसं मॅथ्स मध्ये अल्जेब्रिक फंक्शन सॉल्व्ह करतो
तसं हे अल्जेब्रिक फंक्शन आपण सॉल्व्ह केलेलं आहे 6 इथं. डिवाइड मध्ये तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेला, त्यानंतर ब्रॅकेटला आपण काय केलं मल्टिप्लाय केलं आणि त्यानंतर सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर काय आलं 900 मीटर. ओके, समजलं? Yes, ma'am. समजलं हे क्वेश्चन? Yes, ma'am. ओके ओके, आपण नेक्स्ट बघूया. आता विचारलंय हायड्रोजन गॅस इज फिल्ड इन 2 आयडेंटिकल hello, ma'am. बॉटल्स. येस येस लावण्या. मॅम एक्सप्रेशन पूर्ण समजलं, पण जे आन्सर दिले ना बुक मध्ये, तर ते आन्सर वेगळं दाखवतंय 330 मीटर पर सेकंड अँड 1650 मीटर. बुक मध्ये का? हो. एक मिनिट चेक करते मी. हा, तिथे डिस्टन्स बघ किती दिले बाळा, 660 मीटर दिले डिस्टन्स. आणि आपण जे घेतलंय ना आता त्यात डिस्टन्स बघ किती आहे, त्याच्यामुळे ते चेंज झालंय. इथे जे मी घेतलंय ना त्यात डिस्टन्स किती आहे 360 आहे. हे बघ, समजलं काय डिफरन्स आहे? इथे 360 आहे Yes. मी जे घेतलंय ते, बरोबर? आणि बुक मध्ये 660 आहे, बरोबर? मॅम हे बुक ओल्डच आहे का न्यूच आहे? कोणतं? हे बुक मधलं तुम्ही जे सॉल्युशन घेतलंय ते question. हा, हे ओल्ड मधले. इथे जे मॅडम, बुक हे पण हे बघा, हे जे हा हे बघा, हे बुक मधलं बघा. बुक मध्ये इथे जे दिले ना हे 660 आहे. ओके, त्यामुळे आन्सर वेगळा आहे. मेथड तीच वापरायची आहे तुम्हाला, ठीक आहे? येस मॅम, मला सोल्युशन कळालेलं आहे, तर मी या मेथडने सोडवेन ते. हा, मेथड तीच वापरायची आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाले. तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना, पण तुम्हाला आता फॉर्म्युले समजले, बरोबर? हो. हा, ओके. अजून काही डाऊट? नो मॅम. No, ma'am. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे हायड्रोजन गॅस इज फिल्ड इन 2 आयडेंटिकल बॉटल्स A आणि B ऍट द सेम टेम्परेचर. आता पुन्हा आपल्याकडे टेम्परेचर आलेलं आहे. ओके, द मास ऑफ हायड्रोजन इन द 2 बॉटल्स इज 12 ग्राम अँड 48 ग्राम रेस्पेक्टिव्हली. इन विच बॉटल विच साऊंड ट्रॅव्हल फास्टर. आता कुठल्या बॉटल मध्ये साऊंड फास्ट ट्रॅव्हल करेल अँड हाऊ मेनी टाइम एज फास्ट एज अदर. ओके, मास ऑफ हायड्रोजन पहिल्या बॉटल मध्ये किती आहे 12 ग्राम आहे आणि सेकंड मध्ये किती आहे 48 ग्राम. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. हा, 3 टर्म बघितलेलं आहे बघा. मास इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. डेन्सिटीचा कारण फॉर्म्युला काय आहे आठवतोय का? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज इक्वल्स टू काय? डेन्सिटी इज इक्वल्स टू कोणाला आठवतंय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणाला आठवतोय की नाही? मास इंटू वेलोसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. मास अपॉन वेलोसिटी. हा, मास अपॉन वेलोसिटी. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की जे डेन्सिटी आणि मासचं रिलेशन कसं आहे डिरेक्टली. जर तुम्ही मास वाढवला तर डेन्सिटी वाढणार आणि मास कमी केला तर डेन्सिटी कमी होणार. आणि व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचं रिलेशन कसं आहे उलट आहे. जर तुम्ही व्हॉल्यूम वाढवलं तर डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम कमी केलं तर डेन्सिटी काय होते वाढते. म्हणून ह्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलेलं, बोटीचं एक्झाम्पल सांगितलेलं. बोट जी असते बरोबर ती खालून काय केलेली असते एकदम एकदम काय बोलतात ठोकळ्यासारखी केलेली असते ना. तिचं मास कमी केलेलं असतं आणि व्हॉल्यूम वाढवलेलं असतं बरोबर. बोट जी चालत असते, जेवढ्या काय बोट आपल्या शिप डिझाईन केलेल्या आहेत समुद्रात जेवढ्या चालतात त्या अशा डिझाईन केलेल्या असते की त्याचं मास कमी करतात आणि काय व्हॉल्यूम वाढवतात. काय करतात? व्हॉल्यूम वाढवतात. म्हणजे जेणेकरून त्याची डेन्सिटी काय होईल कमी होईल. व्हॉल्यूम वाढवल्याने डेन्सिटी काय होते कमी होते आणि त्याच्यामुळे डेन्सिटी कमी झाल्यामुळे ऑफकोर्स ज्याची डेन्सिटी कमी ते तरंगतं आणि ज्याची डेन्सिटी जास्त ते खाली असतं बरोबर. समजतंय?
त्यामुळे ज्या काही शिप असतात, ज्या काही जहाज, बोट, त्याची डेन्सिटी काय केली जाते, कमी केली जाते, म्हणजे त्याचं मास कमी केलं जातं आणि व्हॉल्यूम वाढवलं जातं. ओके, सो इथे काय दिलंय त्यांनी, मास हे डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे तेच, मास वाढवलं की तुमची डेन्सिटी पण वाढणार आहे. ओके, सो हा आपला काय एक लॉ आहे, त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे, ते साईन घालवण्यासाठी आपण कॉन्स्टंट घेतो. म्हणजेच काय येईल, रो ए अपॉन रो बी इज इक्वल्स टू एम ए अपॉन एम बी. म्हणजे रो 1 अपॉन रो 2 लिहू शकता इज इक्वल्स टू M1 अपॉन एम बी. वरती दिलंय ते. आणि आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला होता. हे लॉज आपण 3 लॉज आपण बघितले तर कंडिशन ऑलरेडी. हवं तर तुम्ही एकदा पुन्हा बुक मध्ये बघू शकता, ह्या दिलेल्या आहेत. आणि हे फॉर्म्युला बुक मध्ये पण लिहून ठेवा. ओके, हे असं कधी तुम्हाला जर क्वेश्चन आलं तर सॉल्व्ह करता येईल. कारण हा जो आहे तो तुम्हाला टिल 12th पर्यंत आहे, लक्षात ठेवा. 12th ला गेल्यानंतर पण पुन्हा जेव्हा साऊंड लेसन आहे, 11th मध्ये सुद्धा पुन्हा साऊंड लेसन आहे, तिथे या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, जे कोण सायन्स घेणार आहेत 11th 12th ला, सो 11th मध्ये सुद्धा हे तुम्हाला पुन्हा येणार. त्यामुळे फॉर्म्युलेज लिहून ठेवा. ओके, सेम मी तुम्हाला सांगितलं की व्ही इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट रो. ही व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, हा व्हॉल्यूम नाहीये. स्क्वेअर रूट ऑफ रो अँड इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट एम. म्हणून मग आपण काय लिहिणार, व्ही ए इज इक्वल्स टू व्ही बी इज इक्वल्स टू इन द स्क्वेअर रूट. आता हे मी उलट घेतलंय बघा, कारण हे उलट आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणून ह्याचा ए वरती आहे तर ह्याचा ए खाली आहे. सेम ह्याचा बी वर खाली आहे तर ह्याचा बी वरती आहे, पण ते आणि कशात आहे, स्क्वेअर रूट मध्ये. सो आपण काय टाकलंय, व्हॅल्यू टाकल्यात, कारण आपल्याला रो ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे मासची. पण ह्या दोन्ही काय आहेत, इक्वली प्रपोर्शनल आहेत. म्हणून आपण काय टाकलंय, रोच्या जागी एम टाकलंय, कारण रो आणि एम काय आहे, दोन्ही इक्वली प्रपोर्शनल आहेत, सेम प्रपोर्शनल आहेत. दॅट्स वाय वी आर टेकिंग दिस. ओके, सो एम बी टाकला 48, 12 आणि हे 2. काय आला आन्सर, स्क्वेअर रूट मध्ये आन्सर काय आलं, 4 आन्सर येते. आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे, 2. बरोबर, 4चं स्क्वेअर रूट काय आहे, 2. सो आपल्याला रिलेशन काय भेटलं, व्ही ए अपॉन व्हीबी इज इक्वल्स टू 2. आणि हा व्हीबी इथे गेला आणि रिलेशन काय भेटलं, व्ही ए इज इक्वल्स टू 2 व्हीबी. म्हणजे बी बॉटल मधली व्हेलॉसिटी ही 2 टाइम्स काय असणार आहे, व्हेलॉसिटी इन बॉटल ए. म्हणजे बी मध्ये साऊंडची व्हेलॉसिटी ही जास्त असणार आहे आणि ती डबल असणार आहे. ओके, म्हणजे ए मधल्या साऊंडची व्हेलॉसिटी जर 10 मीटर पर सेकंड असेल तर बी च्या ह्याच्यातली साऊंडची व्हेलॉसिटी किती असेल, 20 मीटर पर सेकंड. समजलं? यस मॅम. समजलं का क्वेश्चन आन्सर? हो. येस. ओके, आता हे 5th वन तुम्ही ट्राय कराल. असंच आहे साधारण, हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, पण तो तुम्ही ट्राय करायचे. ओके, तुम्ही सॉल्व्ह करायचे, चालेल? Yes, हाच ma'am. साधारण फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ओके, सो 5th वन तुम्हाला होमवर्कला आहे. हे 4ही लिहायचे आहेत, पण 5th वन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. समजलं? येस. यस मॅम. येस टीचर. ओके, ओके, ठीक आहे. समजली आजची गणित, न्यूमेरिकल्स, फॉर्म्युलेस? हो. येस मॅम. येस. ओके, अजून काय डाऊट? नो मॅम. ओके, कोणाला काय अजून डाऊट आहे? 4ही प्रॉब्लेम समजलेत?